नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. पोलीस खात्याच्या गणवेशाबाबत पंतप्रधानांचं महत्त्वाचं विधान. देशातील सर्व पोलिसांना एकाच रंगाचा गणवेश देण्याचा प्रस्ताव. गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात पंतप्रधानांनी मांडला प्रस्ताव. जुवारी जमीन घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयानं मागवली माहिती. वरिष्ठ कायदेतज्ञांनी दिलेला सल्ला आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर करू. मुख्यमंत्र्यांना पाहिजे असेल तर ते पंतप्रधान कार्यालयाला माहिती देतील. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरातांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी गोव्यात. मंत्री मोविन गुदिन्होंनी केले गडकरींचे स्वागत. गडकरींच्या येण्यानं मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चांना उधाण. पुराभिलेख सर्व्हे ऑफ इंडियाला दिले जुने गोव्यातील वादग्रस्त बांधकाम पाडण्याचे निर्देश. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डींचे तृणमूल खासदार महुआ मोइत्रांना पत्र. वादग्रस्त प्रकरण कोर्टात. मडगाव येथील एका बँकेच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. खाली पार्क केलेल्या कारमधील युवती जखमी. जखमी युवतीवर हॉस्पिसियोत उपचार सुरू. प्रकृती स्थिर. आणि दमणमधून बेपत्ता पतीच्या शोधाच्या नावाखाली बेळगाव मार्गे गोव्यात आणून दिराचे केले अपहरण. वहिनीसह तिघांना क्राईम ब्रांचनं केली अटक. पोलीस खात्याच्या गणवेशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाचं विधान केलंय. देशातील सर्व पोलिसांना एकाच रंगाचा गणवेश देण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात ठेवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिसांच्या गणवेशावर भाष्य केलंय. एक देश एक पोलीस गणवेश या संकल्पनेवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. कायदा आणि सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी आहे, मात्र ती देशाची एकता आणि अखंडतेशी देखील जोडली गेली आहे असं पंतप्रधानांनी म्हटलंय. कायदा आणि सुव्यवस्था एखाद्या राज्यापुरती मर्यादित नाही, कारण गुन्हेगारी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रातील यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे. जोपर्यंत या मुद्द्यांवर पोलीस आणि केंद्रीय संस्थांकडून समान प्रतिसाद मिळत नाही आणि या विरोधात लढण्यासाठी ते एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत या समस्येला तोंड देणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलंय. ऑनलाईन चिंतन शिबिरात आज 8 राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबतच 16 राज्यांचे उपमुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. 2 दिवसीय हे शिबिर गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. या शिबिरात पोलीस दलाचे आधुनिकीकरण, सायबर गुन्ह्यांचे व्यवस्थापन, न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर, भूसीमा व्यवस्थापन, किनारी सुरक्षा, महिला सुरक्षा, अंमली पदार्थांची तस्करी आदी विषयांवर मंथन केलं जातंय. संविधान में भले कानून और व्यवस्था राज्यों का दायित्व है, लेकिन ये देश की एकता अखंडता के साथ भी उतने ही जुड़े हुए हैं. सूरजकुंड में हो रहा गृहमंत्रियों का ये चिंतन शिविर कोऑपरेटिव फेडरलिज्म का भी एक उत्तम उदाहरण है. साथियों, हमें एक बात और समझनी होगी. अब कानून व्यवस्था किसी एक राज्य के दायरे में सिमटी रहने वाली व्यवस्था नहीं रह गई है. अब अपराध इंटरस्टेट और इंटरनेशनल हो रहे हैं. यानी टेक्नोलॉजी की मदद से एक राज्य में बैठे अपराधी दूसरे राज्य में भयंकर अपराध करने की ताकत रखते हैं. देश की सीमा से बाहर बैठे अपराधी भी टेक्नोलॉजी का जमकर गलत इस्तेमाल कर रहे हैं. इसलिए हर राज्य की एजेंसियों का आपस में तालमेल, केंद्र और राज्य की एजेंसियों का आपस में तालमेल, ये बहुत जरूरी है. और इसीलिए आपको मालूम होगा, मैंने डीजीपी कॉन्फ्रेंस में कहा था कि 2 एडजॉइनिंग स्टेट होते हैं, उसके जो एडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट होते हैं, उन्होंने पीरियोडिकली बैठ करके दोनों राज्यों के उन दोनों जिलों की समस्याओं का संकलन करना चाहिए, साथ मिलकर काम करना चाहिए. साथियों,
एक और विषय हमारे देश की पुलिस के लिए महत्वपूर्ण है। जैसे आज देश में वन नेशन वन राशन कार्ड की व्यवस्था बनी है, वन नेशन वन मोबिलिटी कार्ड की व्यवस्था हो रही है, वन नेशन वन ग्रिड बना है, वन नेशन वन साइन लैंग्वेज बनी है, वैसे ही पुलिस की वर्दी को भी लेकर भी ऐसी कोई अप्रोच अपनाई जा सकती है। क्या हमारे राज्य मिल बैठ करके, इससे बहुत लाभ होंगे। एक तो क्वालिटी मटेरियल प्रोडक्ट होगा, क्योंकि मास स्केल पर होगा। कैप होगी तो करोड़ों में कैप की जरूरत पड़ेगी, बेल्ट चाहिए तो करोड़ों में चाहिएगा। और देश का कोई भी नागरिक कहीं पर भी जाएगा, देखते ही उसको पता चले हाँ ये पुलिस वाला है। अब जैसे पोस्ट ऑफिस का डिब्बा, हिंदुस्तान में कोई पढ़ा लिखा अनपढ़ आदमी को मालूम है ये पोस्ट का डिब्बा है, यहां ना कागज डाला वह पहुंचता है। एक पहचान होती है। हमारे लिए भी आवश्यक है कि हमारे देश के पुलिस बेड़े में हम सोचें, साथ मिलकर के सोचें, कोई किसी पर थोपने की जरूरत नहीं है, एक इवॉल्व करें। आप देखिए बहुत बड़ा लाभ होगा और एक दूसरे की ताकत में इजाफा होगा। वन नेशन वन पुलिस यूनिफॉर्म, हाँ उस राज्य का एक टैग हो सकता है, उस राज्य का एक नंबर हो सकता है, लेकिन पहचान कॉमन बने, इस पर सोचा। मैं एक विचार के रूप में रख रहा हूं, न मैं कहीं आपसे आग्रह भी करता हूं, मैं सिर्फ एक विचार रखता हूं और इस विचार पे चर्चा कीजिए। कभी ठीक लगे, 5 साल 50 साल 100 साल के बाद भी उपयोगी लगेगा तो जरूर देखिए। उसी प्रकार से अलग अलग प्रकार की पुलिस के नए नए विभाग शुरू हुए हैं, एक्सपर्टाइज आई है। अब हम देखिए, दुनिया में टूरिज्म का बहुत बड़ा मार्केट है। भारत में टूरिज्म की संभावना है बहुत बढ़ रही है। विश्व से बहुत बड़ी मात्रा में टूरिस्टों का भारत में आने का प्रवाह बढ़ना ही बढ़ना है। आज दुनिया में कई देश जो टूरिज्म के क्षेत्र में बहुत आगे हैं, वहां टूरिज्म के लिए काम करने वाली पुलिस बनाई जाती है, उनकी ट्रेनिंग अलग होती है, उनको लैंग्वेजेस भी सिखाई जाती है, उनके बिहेवियर पूरी तरह चेंज होता है। और यात्रियों को भी, विदेश के टूरिस्टों को भी पता होता कि भाई ये मदद करने के लिए पुलिस की व्यवस्था है। और वो पुलिस होने के कारण वो पुलिस एनफोर्समेंट जो इंस्टीट्यूट्स हैं उससे भी बड़े आसानी से संकलन कर पाता है। जुवारी अॅग्रो जमीन घोटाळा प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईकांनी पीएमओ कार्यालयात तक्रार दाखल केली होती। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयानं राज्य सरकारकडे माहिती मागवली आहे। दरम्यान महसूल मंत्री बाबुश मोन्सेरातांनी महत्त्वाचं विधान केलंय, ते काय म्हणाले पाहूयात। जुवारी अॅग्रोचा भूखंड घोटाळा प्रकरण जे आहे ते प्रकरण विधानसभेत गाजलं होतं। सामाजिक कार्यकर्ते नारायण नाईक यांनी ह्या प्रकरणाची पोलखोल केली होती। आरटीआय अंतर्गत अनेक माहिती त्यांनी मागली होती। त्यानंतर एक चित्र समोर आलं होतं, ते म्हणजे जुवारी अॅग्रोची जी जमीन आहे त्याचे भूखंड हे परस्पर विक्री करण्यात आलेले आहेत आणि अनेक मोठी रिअल इस्टेट लॉबी जी आहे त्या धनाढ्य लोकांनी हे बेकायदेशीरपणे जमीन जी आहे, प्लॉट जे आहेत ते बळकावले असं एकंदर प्रकरण होतं। विरोधकांनी त्यावर आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता सर्व हे प्रकरणाचं गाजावाजा झाल्यानंतर विधानसभेत हे प्रकरण आलं होतं आणि विधानसभेत त्या सरकारकडून सांगण्यात आलं होतं की या बाबतीत आम्ही कायदेशीर सल्ला जो आहे तो घेऊ आणि पुढचा काय तो निर्णय असेल तो आम्ही जाहीर करू। त्यानंतर बाबुश मोन्सेरात महसूल मंत्री यांनी सांगितलं की सरकारनं वरिष्ठ कायदेतज्ञांकडून या प्रकरणात माहिती मागवली। त्यांच्या मते जे काही जमीन विक्री जो हे झालेलं आहे ते अगोदरच्या सरकारच्या कार्यकाळात झालेलं आहे आणि त्यामुळे आता यात सरकार म्हणून काही करू शकत नाही। जर कोणाला काही पुढे कारवाई अपेक्षा असेल कारवाईची तर त्यांनी कोर्टात जावं, इतर मार्ग अवलंबावे। त्यानंतर आपण जर बघितलं तर हल्लेच काही 2-4 दिवसांपूर्वी प्रधानमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणाची माहिती मागवण्यात आली होती। त्यावर आता बाबुश मोन्सेरात यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणतात की प्रधानमंत्री कार्यालयाकडून जी माहिती मागवण्यात आली होती ती माहिती जी आहे ती आम्ही सादर करू मुख्यमंत्र्यांना, कारण कायदेतज्ञांनी जो सल्ला दिलेला आहे की या प्रकरणात सरकार आता काही करू शकत नाही, ती माहिती आम्ही सरकारला सादर करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांना सादर करू। आणि मुख्यमंत्र्यांना जर पाहिजे असेल किंवा तशी जर गरज भासेल तर मुख्यमंत्री प्रधानमंत्री कार्यालयाकडे संपर्क साधतील आणि त्यावर जो आहे ती माहिती देतील। नेमके बाबुश मोन्सेरात याबद्दल काय बोलले ते आपण पाहूया। जुवारी मॅटर न्ही ते पीएमओतल्यान ते हे लेटर येयला की मातशें पळया म्हणून, तेचेर कितें तुमी हे करतले?
see this letter that's been complained, which been sent by that Mr. Narayan. He's a complainant, and he's been sending these complaints to the basically to the Goa government also, as well as he has sent forwarded a complaint to the Prime Minister also. So it is natural from the Prime Minister office it comes basically to inquire into the matter. This matter has been inquired everything. We already have got the opinion from the legal department as far as the senior lawyer is concerned. This opinion will be placed on the floor of the House. This basically this opinion also will be sent, a copy will be sent to the Honorable Chief Minister. I think Chief Minister will forward the details to the PMO's office. PMO. So once it is placed on the floor of the House, it will be proceed to PMO office. No. Now we will be giving a copy to the CM of the report. Okay. The report copy in case if CM needs to basically forward it to the PMO's office, he can do so. Okay. So AG's report. And otherwise, see, this is a matter of the House. This issue was taken up on the floor of the House, and we had assured the House that we will basically inquire into the matter. We have inquired into the matter. We have got a legal opinion from a senior counsel. We will place this on the floor of the House. If these people still feel that there is something else into it, they are free to proceed in whatever action they need to take. मागील काही दिवसांपासून राज्यात छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. शुक्रवारीही राज्यात असंच अपघातांचं सत्र पाहायला मिळालं. याविषयी सविस्तर माहिती दिली आमचे प्रतिनिधी साहिल नारुलकरांनी. नमस्कार. राज्यात अपघातांचं सत्र जे आहे ते सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून रस्ते अपघात जे आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक परिश्रम केले, अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचा विचार केला आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांनी IMB मध्ये एक चर्चासत्र देखील राबवण्यात आलं होतं. या दरम्यान PWD असेल व इतर सगळी डिपार्टमेंट असतील ती एकत्र येऊन रस्ते सुरक्षा कशी मजबूत करावी यावर त्यांची चर्चासत्र केलं होतं. यात अनेकांनी भाग घेत सगळ्या समस्या सांगितल्या होत्या. मात्र त्याचा कुठेतरी तेवढासा प्रभाव पडलेला दिसत नाही, कारण मागील काही दिवसांपासून अपघातांचं सत्र जे आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसते. दरम्यान काल धारबांदोडा येथे एक अपघात झालाय, पण त्याआधी परवा एक मोठा अपघात झालेला तो म्हणजे फोंडा तिस्क येथे. यात एका युवतीचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर धारबांदोडा येथे एक अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्हीही जे गाड्या आहेत त्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याच्यानंतर काल कुंडई येथे एक रात्री ट्रक पलटी झाला. त्याची अद्याप तेवढीशी माहिती मिळाली नाही आहे. मात्र त्याचं जर नुकसान बघता पुन्हा एकदा जीवित हानी होण्याची संभावना व्यक्त केल्या जात आहे. त्यामधील जे लोक आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा हे सत्र चालूच राहिलं आहे. आज वाळपई येथे एक अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र एका दुचाकी स्वाराने वेगवान येऊन एका पार्क केलेल्या कारला धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झालाय. एकंदरीत हा सगळा प्रवाह बघता पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्य सरकार असतील किंवा पोलीस असतील, वाहतूक पोलीस असतील, हे रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करतायत, अनेक चर्चासत्र राबवत आहेत, अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. मात्र तरीही अपघात जे आहेत ते नियंत्रणात येत नाही आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सावंतसह मी साहिल नारुलकर, पणजी. म्हापशातील उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकीय इमारत ही सध्या धोकादायक स्थितीत असून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. अनेक वर्ष सरकारचं या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यानं इमारतीची दुरवस्था झाली आहे. देखभालीअभावी ही इमारत कर्मचारी तसंच स्थानिकांसाठी धोकादायक
नॉर्थ झोन कोमनाथ बिल्डिंग आसा ऑल नॉर्थ झोन कोमनाथ खंयचे येतात तेचे अंडर येतात ते. आतां ते बिल्डिंग मेंटेन करपाक गव्हर्मेंटान करूंक जाय, कित्याक गव्हर्मेंट मॅनेज करता, एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करता, स्टाफ अपॉइंट करता, गव्हर्मेंट करता ते. सो मेंटेनन्स गव्हर्मेंटांनी पळोवंक जाय. आतां एज पर कोमनाथ कोड कशें आसता ते एडमिनिस्ट्रेटरान बजेट करूंक जाय. इतले बजेट लागतलो रिपेरिंग, मेंटेनन्स, पेंटिंग कित्याक ते बजेट एडमिनिस्ट्रेटर बजेट कांय तयार करिना. सो ते बजेट तयार केल्ले जाल्यार सगळे कोमनाथ आहा तेंचेर देरामा बसून ते रिपेर करूं येता. पूण ते तर गव्हर्मेंट इनिशिएटीव घेयना जाल्यार कोण करतलो? गव्हर्मेंटान सुपरवायज करूंक जाय ते. गव्हर्मेंट एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करता एवरी. आतां लास्ट 3 वर्सां म्हाका दिसता 10 एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केला, वन आफ्टर द अदर चेंज करीत रावले. तर कोण इंटरेस्ट घेता तशें? एकटो तरी डेडिकेटेड एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करीत जाल्यार म्हाका दिसता कितें तरी जातलें आनी तो इनिशिएटीव घेतलो. ताका आतां खबर आहा की आपूण चड बाजून ट्रान्सफर जातलो. सो ताका लागून कोण इनिशिएटीव घेयना बजेट करपाक, रिपेर करपाक, स्टाफ एम्प्लॉय करपाक. कोण इनिशिएटीव घेयना. गव्हर्मेंट सुपरवायज करता, कलेक्टर सुपरवायज करता. कलेक्टरान ते पळोवंक जाय सारकें तें. हांव जेन्ना कोमनाथ म्हापशेचे कोमनाथ हांव येताना आसा तेन्ना हांवें ती बिल्डींग रिपेरिंगान काडलेले घेवपाक. सगळी इनिशिएटीव इवन पीडीएनसून हांवें लायसन्स पत्र एप्रूव करून हाडलेले आनी ते फासत तशेंच दवरून इंटरनली सगळे चेंजीस करपाक केल्ले. पूण तेन्ना मागीर ते गव्हर्मेंटान विड्रॉ केलें, परमिशन करून दिवंक ना म्हाका. तेन्ना ती उरलीच आजून पर्यंत. पण हे जे आमचे संविधानाचे जे स्ट्रक्चर आसा जे आयज तुमी पत्रकारांनी लक्षांत हाडून दिले, त्या स्ट्रक्चरान इतली भिंती आनी हे पडल्या त्याचे जे स्ट्रक्चर आहा त्या स्ट्रक्चर संविधानाचे ऑफिस काय कितें विदावतच कळना थंयसर. आनी हय कितें व्हडलो ऑफिसर बसता ताका तुमी केन्ना करता? जेन्ना आमी म्हणटा ई गव्हर्नन्स, डिजिटल वर्ल्ड, जेन्ना मोदी फक्त उलयता, पण गोंया असल्या स्थितीन जे आमचे गोंयकार आनी शिक्षीत आहा तांकां तुमी गव्हर्नन्स केन्ना दिवपाक जाय? आतां हेच्या सगळ्या जाग्यार फक्त तांचो करप्शन वाडला. सुटकेस टू सुटकेस, ब्रीफकेस टू ब्रीफकेस वाडला. आमदारांक खरेदी करा, लोकांक खरेदी करा, आवाज बंद करा. जे आहा तेंच्यांनी जे म्हणटा ते जमीन हेचेर लक्ष दिवंक ना, करप्शन केला. हांव मागता चीफ मिनिस्टरा कडेन हेचेर तुवें लक्ष दिवचो, कारण ही संपत्ती गोंयकारांची आहा, ताका राखपाची गरज आहा. कोरगाव येथील ग्रामपंचायत सभागृहाची दुरावस्था झाली आहे. नेमका काय आहे हा प्रकार? पाहुयात आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्य सरकार पंचायतींद्वारे अनेक विकास प्रकल्प राबवते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार कायमच प्रयत्नशील आहे. मात्र सरकारने उभारलेल्या प्रकल्पांवर ग्रामपंचायती मात्र दुर्लक्ष करताना दिसतात. आपण जे दृश्य बघताय ते कोरगाव येथील ग्रामपंचायतीने बांधलेल्या सभागृहाचं. तत्कालीन पेडण्याचे आमदार जितेंद्र देशप्रभूंच्या नेतृत्वाखाली हा सभागृह उभारण्यात आला होता. कमळेश्वर देवळाला लागून असलेल्या या सभागृहाची आता मात्र दुरावस्था झालेली दिसून येते. सभागृहाच्या चेंजिंग रूम्सना अडगळीचं स्वरूप आलंय, तर बाहेरील बाजूने झुडपं वाढली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंचायत मात्र दुर्लक्ष करताना दिसतीये. नमस्कार, मी आहे कोरगाव कमळेश्वर सभागृहाजवळ आणि तुम्ही मागे पाहू शकतात अस्वच्छता आपल्याला सध्या पाहायला मिळते. एकंदर छतवर जे आहे तिथे सुद्धा कचरा वाढलेला आहे आणि एकंदर इथे साफसफाई अजिबात केलं जात नाही असं सध्या आपल्याला दिसून येतं आहे. एकंदर या ठिकाणी हॉल जे आहे भाड्याने दिलं जातं आणि लग्न समारंभ होतात आणि कार्यक्रमही इथे होतात. पण जे कार्यक्रम झाल्यानंतर ते साफसफाई करणं आवश्यक असतं, पण तिथे कोणत्याही प्रकारच्या साफसफाई आपल्याला दिसत नाही आहे. जे पंचायतीच्या कचऱ्याचे डबे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे सध्या दिसत आहेत आणि दोन्ही आजूबाजूच्या दोन्ही परिसरात कचरा वाढलेला आहे आणि झुडपं जे आहेत हॉल आहेत त्या हॉलमध्ये आलेले आहेत. एकंदर अस्वच्छता आपल्याला सध्या इथे सभागृहात दिसायला येतं. एकंदर इथे बघितल्यानंतर पंचायतीकडे जर ही हॉल असेल तर पंचायतीने लक्ष देऊन साफसफाई करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिथे बघितल्यानंतर सिच्युएशन बघितल्यानंतर खूप बिकट आहे आणि साफसफाई करणं आणि इथे मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे. मी मकबूल माळगीमणी, गोनवार्ता लाईव्ह, पेडणे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बांबोळीतील IPHBमध्ये टेक्निशियन फॉर ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून नोकरी मिळवलेल्या सतीश नाईकांना ताबडतोब सेवेतून निलंबित करण्यासाठी गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझरेथ आझाद मैदानावर टोकन उपोषणावर बसले होते. दरम्यान नाझरेथ यांना गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला आहे.
सतीश गोविंद नायक तो टेक्निशियन फॉर ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून IPHP ताका आमी मेंटल हॉस्पिटल म्हणटा तिंगा 2010 वर्सां सावन तो काम करता आनी तेणें काम आपल्याक मेळोवन घेवपाक फेक सर्टिफिकेट्स प्रोड्यूस केला हें हांवें दाखोवन दिलें आहा आनी आयज हांवें पयली म्हजी कंप्लेन जी आतां 2 सप्टेंबर 2021 सावन IPHP पेंडींग आहा हाका लागून हो हांवें प्रोटेस्ट सुरू केल्लो आयज म्हजो 4थो दीस आनी आयज म्हाका सपोर्ट दिवपाक हिंगा एकठांय जाल्यार संजय बोल्टे मागीर सुशांत नाईक फ्रॉम ऑल द वे फ्रॉम सांगे शंकर पोलजी फ्रॉम मोरमुगांव महेश दत्ताराम नायक मागीर सुदीप तामणकर बाब आनी सर एल्विस गोम्स हांव तांकां सगल्यांक देव बरें करूं म्हणटा तेणी सपोर्ट दिवपाक ते इतले पयसान पासून येयले म्हूण सकाळी फुडें कालच्या दिसाक विजिलन्सान केस एंट्री केल्या पूण ही केस हांवें डॉक्टर शिवानंद बांदेकराचेर पयली करची पडली म्हाका कित्याक डॉक्टर शिवानंद बांदेकर एक्टेड एज एन एबेटर इन द क्रायम आनी सेकंडली देर इज डेरिलेक्शन ऑफ ड्युटी ऑन पार्ट ऑफ डॉक्टर शिवानंद बांदेकर आनी ताका हांवें तेजेर एक्शन घेवचें म्हूण एक रिक्वेस्ट करचें करून आनीक एकूय पार्ट घातला दो सतीश गोविंद नायक इज ग्रुप C एम्प्लॉई तुजे एक्शन घेवपाक विजिलन्स ऑथॉरिटी तितली ना पूण तोरी हेणी घेवंक ना म्हणून ते हेड ऑफ डिपार्टमेंटान घेवंक ना म्हणून तेजेरूय घेवचें म्हणून तेजेरूय एक्शन घेवचें म्हणून आनीक हांव पर्सनली आमचो डायरेक्टर ऑफ विजिलन्स अमरसेन राणे ताका मेवलो बरोबर आमचें डिस्कशन जालें आनी ताणें म्हाका फूल एश्युरन्स दिला की आपण हे केसीन डेफिनेटली एक्शन घेतलो म्हणून आनी ते एश्युरन्स घेवन आनी सगळे आमचे स्पिकरांनी पळय जे रिक्वेस्ट केला की हांवें फाटीं घेवचें म्हणून ताका लागून हांव हे म्हाजो प्रोटेस्ट पळय आसलो तो आयच्यान हांव सस्पेंड करता सस्पेंड and I will be in touch with vigilance department. पालकांनी सरकारी शाळांवर विश्वास दाखवत मुलांना सरकारी शाळेत दाखल करावं असं आवाहन कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडेंनी केलंय. शुक्रवारी मंत्री गावडेंच्या हस्ते वेलिंग येथील शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्राथमिक शाळा खाजन वेलिंग ह्या गावान नूतनीकरणा खातीर आज आमी बुनयादीचो फातर बसयलेलो आसा. अशा समयाचेर म्हजे बरोबर उपस्थित आसात आमच्या विलेज पंचायत कोकळेच्यो सरपंच बाय हर्षा गावडे, उपसरपंच रुपेश्वर नाईक, पंच सदस्य वैभवी मांदोळकर, दीक्षा. प्रिय मतदार संघान शिक्षणक ज्यो संस्था ज्यो आसात तातूंत एक नवी उभारी दिवपा खातीर गेली 5 वर्सां सातत्यान आमचे पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पंच सदस्य, सरपंच आणि आमदाराच्या माध्यमांतल्यान आज काही गोष्टी घडत आसात आणि अशा दृष्टिकोनातून जवळ आम्ही 40 शाळा त्याचे नूतनीकरण केले. एक हार्डली अवघे हाताचेर बोजणाऱ्यो अश्यो 5-6 शाळा आज आमच्यो उरिल्ल्यो आसात. तातूंतली भितर एक आज ही आणि म्हणूनच एकमेव उद्देश असा की गांवच्या गांवांत त्या वाड्यार आमचे ल्हान माणकुली भुरगीं जी आसात तांकां लागीं शिक्षण संस्था मेळची, शाळा मेळची. आणि म्हणूनच ज्या तरेन आज प्रायव्हेट सेक्टर्स जे आसात किंवा एडेड जे हायस्कूल आसात तांच्यो प्रायमरी स्कूल्स आसात सरकाराच्या माध्यमांतल्यान कसलीच फीज लागना. शेजाराक 4 पावलांचेर तुमकां शाळा मेळटात. तातूंतल्यान आमचो वेळ वाचता आणि आज जे ट्रॅफिक कंजंक्शन जे जाता हांगसरल्यान जर दुसरे कडेन जर आमी शाळेक जर घालपाक जर जातलो जाल्यार प्रत्येक पालकाक आपल्या स्कूटरीन किंवा एक गाडी हायर करची पडटा. तातूंतलो खर्च वाडटा आणि म्हणूनच ते आमचे आदरणीय पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांचें एक स्वप्न आशिल्लें की गांवागांवांनी शाळा जावच्यो जेणे करून प्रत्येक भुरग्याक शिक्षण मेळचें, लागीं शिक्षण मेळचें. आणि आज त्यो शाळा परत पुनर्जीवित करपा खातीर आम्ही गेली 5 वर्सां सातत्यान जीव तोडून कामां केल्लीं आसा. आमकां दिसता ह्या खाजन गांवचे सगळे जे वाडो खूब मोठो आसा तांची ही शाळेची डागडुजी जाले नंतर पटसंख्या वाडची. फक्त शाळेचे नूतनीकरण केले आणि ती बिल्डिंग चकाचक केले हातूंतल्यान आमकां फळ प्राप्त जावपा ना. त्या शाळेन भितर
भुरगीं चड जावप, पटसंख्या वाडप, तातूंतल्यान विद्येचें देवाण घेवाण जावप, पालकांक आपल्या शाळेचेर विश्वास दवरप, शाळेचेर विश्वास दवरप म्हळ्यारूच सरकाराचेर विश्वास दवरप, कारण सरकार आज प्रत्येकाच्या घरांत दारांत पावपाचो आज प्रयत्न केल्लो आसा. आज साधन सुविधा मोठी करप, उभारी करप हे आमचे प्रत्येकाचे कर्तव्य जावन आसा आणि म्हणून ह्या खादनच्या शाळेची नवी इमारत दिवची अशें आमकां सगळ्यांक दितले म्हणूनच तेजे आज बुनयादीचो फातर आमी घातिल्लो आसा. सगळ्या पालकांनी जे आमकां सहकार्य केल्लें आसा त्यांचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करता. जे पालकांची भुरगीं ह्या शाळेंत शिकनात त्या पालकांनी लक्षांत दवरपाची गरज आसा, कारण भुरगीं हे निर्णय घेवपाक शकना, पालकांनीच निर्णय घेवपाची गरज आसा. आणि जेणे करून तुमची गांवची जी शाळा जी आसा ते शाळेचे नावलौकीक संपादन करून आमी गांवच्यान शिकून खंय तरी मुख्य मोठ्या पदाचेर पावपाक शकता असो तरेचो दृढ निश्चय आणि दृढ विश्वास आज निर्माण करचो अशेंच ह्या वेळेचेर हांव म्हणत सगळ्यांक देव बरें करूं. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.